नमस्कार. पाणी हे जीवन आहे आणि हे आपल्या सगळ्यांना अगदी पुरेपूर पटणारं वाक्य आहे. माणसाच्या व्यतिरिक्त इतर जे सगळे जीव आहेत, जे नॅचरल पाण्याचे साठे असतात, धरण आहे, नदी आहे, नाले असतात, समुद्र आहे, साठ्यांमधून पाणी पिऊ शकतो आणि पाण्यात राहू शकतो. ते पाण्याचे साठे त्यांना चालू शकतात. पण मनुष्य असा हा जो प्राणी आहे की ह्याला शुद्ध पाणी असणं हे अनिवार्य आहे. शुद्ध पाण्याच्या अभावी आपल्याला खूप वाईट प्रकारे आजारपण येऊ शकतं किंवा जीव जाण्याची सुद्धा त्याच्यातनं शक्यता असते. शुद्ध पाण्याचे साठे अबाधित ठेवणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. सध्याचा हा खूप मोठा इश्यू आणि खूप मोठा प्रॉब्लेम आहे की आपले पाण्याचे जे पिण्याचे पाण्याचे शुद्ध पाण्याचे साठे हे अतिशय अशुद्ध होत चाललेले आहेत. सगळ्यात घाणेरडे होत चाललेले आहेत आणि आपण आपल्या देशामध्ये नद्यांना मातेप्रमाणे मानलं जातं, देवीप्रमाणे तिला पूजलं जातं. अशा देशामध्ये हे आपले खूप मोठ्या महत्त्वाच्या नद्या ह्या खूप प्रदूषित होत चाललेल्या आहेत, खराब होत चाललेल्या आहेत. प्रत्येक गावागावातल्या नद्या सगळ्या अतिशय दूषित आणि भयंकर त्याची परिस्थिती खूप वाईट आहे. असे पाण्याचे साठे प्रदूषित करण्यामध्ये मोठ्या कंपन्यांचा हातभार तर नक्कीच आहे. कारण अनट्रीटेड पाणी, अनट्रीटेड सुवेज वॉटर जे नदीमध्ये तसंच्या तसं डिस्पोज केलं जातं. वैयक्तिक पातळीवरती सुद्धा हे पाण्याचे साठे खूप मोठ्या प्रमाणावरती प्रदूषित करत असतो. नद्यांमध्ये भांडी घासणं, कपडे धुणं, किचनमधलं पाणी असतं ते सगळं नद्यांमध्ये सोडून देणं, नद्यांच्या बाजूला कचरा टाकणं, डम्पिंग ग्राउंड्स तयार करणं, निर्माल्य सोडून देणं, मोठे मोठे आयडॉल्स, गणपतीचे मूर्ती, देवीच्या मूर्तींचं विसर्जन नद्यांमध्ये करणं, शेतीमधून सुद्धा जे काही फर्टिलायझर्स वापरले जातात, इन्सेक्टिसाईड वापरले जातात, हे सगळं ज्या वेळेला नद्यांना पूर येतो किंवा ते जेव्हा पाणी हळूहळू सीप होऊन नदीमध्ये येतं, अशा वेळेला सुद्धा त्याचे सुद्धा सगळे अवशेष असतात ते सगळे नदीमध्ये वाहून येतात. ढोरं असतात ती तिथे जाऊन धुणं, या सगळ्या सामान्य माणूस त्याच्यामध्ये हातभार लावत असतो. नद्यामधलंच पाणी आपण पित असतो. आपलं हेच नद्यांमधलं पाणी आपलं ग्रामपंचायत, आपली महानगरपालिका हे तिथून पंप करून आपल्याला हे पाणी आपल्याला पिण्यासाठी आपण वापरत असतो. जर घरात जे आपल्या पाण्याचा माठ असेल किंवा घरातला जो पाण्याचा साठा असेल त्याच्यामध्ये आपण निर्माल्य टाकू का? किंवा आपण त्याच्यातच आपण भांडी घासून आपण तेच पाणी पिऊ शकतो का? नाही. तर त्याच प्रकारे नद्यासुद्धा एक प्रकारचा मोठा पाण्याचा साठा आहे की ज्याच्यातून आपण पिण्यायोग्य पाणी घेत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आपली ती नैतिक जबाबदारी आहे की आपण ही साठा आपण आपल्यापुरता स्वच्छ ठेवायला पाहिजे. आपण तरी हा खराब करू नये. हे जे निर्माल्य आहे, आपण त्याचं खत जर का तयार केलं, त्याच निर्माल्याचं अतिशय उत्तम असं झाडांना, तुमच्या कुंड्यांमधल्या झाडांसाठी एक अतिशय उत्तम खाद्य होऊ शकतं. हल्ली अनेक जण निर्माल्य सोडताना थोडासा एक विचार असा करतात, प्लास्टिकची पिशवी न टाकता फक्त निर्माल्य पाण्यामध्ये टाकतात. हे बायोमास आहे, म्हणजे हे बायोडिग्रेडेबल आहे आणि ज्या अर्थी ते बायोडिग्रेडेबल आहे त्या अर्थी बाकीचे जीवाणू येऊन त्याला कुठेतरी कधीतरी कुजवणार आहेत. ज्या वेळेला ते कुजवतात, ज्यावेळेला ते कुजवण्याची प्रोसेस असते, त्यावेळेला त्याच्यातनं टॉक्सिन्स तयार होतात, जीवाणू तयार होतात की जे आपल्याच पोटात जाऊन नंतर आपल्यालाच त्याचा खूप मोठा धोका होऊ शकतो. प्लास्टिक न टाकणं ही एक चांगली जरी पायरी असली तरी ती पूर्ण पायरी नाही आहे, ती पूर्ण काळजी घेतलेली गोष्ट नाही आहे. निर्माल्य किंवा कोणतीही वस्तू पाण्यामध्ये टाकणं हे अगदी अतिशय चुकीचं आहे, ज्या पाण्यामधून आपण पाण्याचा साठा आपण पित असतो. नद्या ज्या असतात त्या खोलगट भागावरती असतात. कोणतंही प्लास्टिक, कोणताही कचरा जो तुम्ही जिकडे तिकडे जर का टाकला तर तो हळूहळू त्या खोलगट ठिकाणी पावसाच्या पाण्यामध्ये किंवा अजून वाऱ्याच्या फ्लोमुळे तो शेवटी त्या नदीमध्ये जातच असतो. त्याच्यामुळे इकडे तिकडे प्लास्टिकचा कचरा करणं, इकडे तिकडे कोणत्याही पद्धतीचा कचरा करणं, मग तो प्लास्टिकचा असो किंवा बायोडिग्रेडेबल कचरा असो, हे अगदी चुकीची गोष्ट आहे. आपला बायोडिग्रेडेबल कचरा आपण स्वतः कुजवून त्याचं खत बनवणं, हे अगदी साधी सरळ गोष्ट आहे. सहज व्हिडिओ यूट्यूबवरती अगदी सहज अवेलेबल असतात की आपल्या किचनमधल्या वेस्टपासून खत कसं तयार करायचं. गणपती विसर्जन किंवा देवीचं विसर्जन हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पोल्युशनला खूप मोठ्या प्रमाणात हातभार लावणारी गोष्ट आहे. बऱ्याच शहरांमध्ये, बऱ्याच गावांमध्ये हल्ली छोटे पॉन्ड्स केलेले असतात की जिथे हे विसर्जन करू शकतो आपण. पण ह्याच्यापेक्षा सुद्धा सोपी पद्धत अशी आहे की आपण शाडूच्या मातीची छोटीशी मूर्ती आणावी आणि तिचं विसर्जन आपल्या घरच्या घरी एखाद्या मोठ्या बकेटमध्ये किंवा एखाद्या मोठ्या ड्रममध्ये ते विसर्जन करावं आणि त्यानंतर ती जी माती असेल ती आपण थोड्या झाडांना आपल्या थोडी जर का घातली तर तसं काही झाडाला त्याचा फारसा तोटा होणार नाही आहे.
ॲग्रिकल्चर वेस्ट जे खूप मोठ्या प्रमाणावरती नद्यांमध्ये जात असतं त्यासाठी शेतकऱ्यांनी काही काळजी जर का घेतली तर हे सगळं हे फर्टिलायझरचा वापरसुद्धा खूप कमी होऊ शकतो. सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक म्हणून एक टेक्निक आहे की ज्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये फर्टिलायझर्सचा वापर करता येतो आणि त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या सोबत देणार आहे. तशी पद्धत जर का शेतकऱ्यांनी अवलंबली तर खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण जे काही करावं लागेल आपल्या पिण्याच्या पाण्यासाठी ते आपण करायला पाहिजे असं मला वाटतं आणि आपल्या पाण्याचे साठे आपण स्वच्छ ठेवावे असं माझं सगळ्यांना आवाहन आहे.